कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे पळतीस? बापू कसा आहे आता तो? ICU मध्ये येतो. त्याचा तापच उतरत नव्हता बराच वेळ, शुद्ध पण नव्हती त्याला. पण डॉक्टर काय म्हणाले? होईल बरा, पण पैसे लागणार आहेत. किती लागणार आहेत? पैसे ऍडमिट आहे ना तो, ऍडव्हान्स भरावा लागेल ना. किती लागणार आहेत? नकोयत मला पैसे. पैसे नकोय? मग हॉस्पिटलमध्ये काय देणार? अहो, असं काय बोलताय जरा? तुम्ही जरा गप्प बसता का? हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागणार ना. का तुझ्याकडे स्वतःकडे पैसे आहेत? पैसे बघू. मग नाही येत ना पैसे, म्हणूनच देतोय ना. किती लागणार आहेत? लागणार आहेत पैसे, पण मी तुमच्याकडून नाही घेऊ शकत. तिला तुम्ही तुमच्या भाषेत सांगताय की माझ्या भाषेत सांगू? साऊ, अगं आयुष्यात अडचणी येतातच. सगळं छान सुरळीत चालू राहिलं तर ते आयुष्य कसलं, आणि त्यात मजा तरी काय. तुला एक सांगू सावली, आपल्यावर ही जी संकट येतात ना, ही आपल्याला आणखीन कणखर बनवण्यासाठी, आपल्याला अजून काहीतरी नवीन नवीन शिकता यावं यासाठी. आणि अगं संकट आली की आपल्या माणसांची आठवण येते आपल्याला, त्यांची मदतही लागते. अगं आणि त्यांच्याकडून मदत घेताना लाजायचं नसतं, कारण तो हक्क आहे आपला. कळलं? तरी मला माहिती आहे सारंग सर तुमच्याबद्दल काय विचार करतात. जर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यांना काय वाटेल? अगं त्यांना काय वाटेल, तो काय विचार करेल, ह्यापेक्षा आता तुला पैशांची गरज आहे, ते महत्वाचं नाहीये का तुला? हो, पण त्याने माझ्या घरात वाद होती. हलका, हिचा चांगुलपणा आता माझ्या डोक्यात जायला लागलेला, मस्तकात जायला लागलेला. हे बघ, माणसाने चांगलं वागावं सावली, पण किती, त्यालाही प्रमाण आहे. आणि मी कोणी परका आहे का? मी तुझा बाप आहे ना, मी लेक मानली आहे ना तुला. मी तुला पैसे देतोय, तू नाही म्हणतेस हा? आणि बरं, हे पैसे मी माझ्या मेहनतीने कमवलेले, कोणाला लुबाडून आणलेले नाहीयेत, कळलं ना? आणि इतक्यांदा सांगितलंय तुला, तुला कधीही काही मदत लागली तर बापाला हात मार, पण तू नाही तर नाही ऐकत. आणि तू म्हणते पैसे कसे घेऊ? हे जगन्नाथला जर कोणी नाकारलं ना, त्याच्या उंबऱ्यावर परत पाय ठेवत नसतो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।